कॅन्सर होऊ शकतो किंवा कॅन्सर आपल्याला होणार नाही असं कोणी नाही. कॅन्सरला वय नाही हे अजून एक महत्त्वाचा फॅक्टर मी सांगू इच्छितो. 20 वर्षावेळी होऊ शकतो आणि 80व्या वर्षी होऊ शकतो. पेशंट वाढले ते खरं आहे, डिटेक्शन वाढलंय हे दुसरं खरं आहे. तिसरं की कॅन्सर होऊन सुद्धा आयुष्य वाढल्यामुळे कॅन्सर घेऊन जगणारे लोकही जास्ती वाढले. महिलांमध्ये सर्वाधिक कॅन्सरचं प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळतं. यामागचं प्रमुख कारण काय आहे? तसंच स्तनाचा कॅन्सर झाला जो महिलांमध्ये कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहे. दुसरे की ओव्हरीज झाला म्हणजे गर्भाशय झालं, अंडाशय झाली, गर्भाशयाचं तोंड झालं, हे अवयव ॲक्टिव्ह अवयव आहेत, त्यांच्यात कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. ट्रीटमेंट कुठे कमी करता येईल याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असतात. कुठे ट्रीटमेंट मॉडिफाय करता येईल, कुठे किमोथेरपी कमी आणि बाकीच्या थेरपीज जसं की टार्गेटेड थेरपी झालेत, इम्युनोथेरपी झालेत, काही टार्गेटेड थेरपीज गोळ्यांनी अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या थेरपीजचं रुटीन प्रॅक्टिसमध्ये आता इम्प्लिमेंट होत आहेत. अशी कोणती लक्षणं आहेत की जी अजिबातच महिलांनी दुर्लक्षित करू नये? कॅन्सरचं निदान आणि उपचार भविष्यात AI मुळे बदलू शकतात का? खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का? नमस्कार, मी क्षितिजा देशमुख. तुम्ही बघताय लोकमत सखी. लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आरोग्यावर बोलू काही पॉडकास्टमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कॅन्सर, त्याची लक्षणे, उपचार आणि त्याविषयी असलेले अनेक गैरसमज या विषयावर आज आपण मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शंतनू पेंडसे. आणि शंतनू पेंडसे हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, MBBS MD DM मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट ते आहेत आणि कॅन्सर उपचार संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात त्यांचा मोठा असा अनुभव आहे. सोबतच डॉक्टर शंतनू पेंडसे यांनी कॅन्सर उपचार आणि संशोधन क्षेत्रातही महत्त्वपूर्ण आपलं योगदान दिलेलं आहे. त्यांचं संशोधन लेख आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये जे प्रकाशित झालेले त्यांचे लेख आहेत. सोबतच त्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवरील उपचार पद्धती आणि कोविड-19मध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस कॅन्सरच्या रुग्णांच्या उपचारावर झालेला परिणाम, तसेच बालरुग्णांमधील कॅन्सरवरील उपचार अशा विषयांचा त्यांचा समावेश आहे. आणि अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन त्यांनी सादर केले असून विविध वैद्यकीय परिषदांमध्ये वक्ते आणि तज्ज्ञ म्हणून त्यांनी मार्गदर्शन देखील केले आहे. आज आपण त्यांच्याकडून कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे, महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार, उपचार पद्धती, प्रतिबंध आणि योग्य वेळी तपासणीचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत ते उपस्थित आहे लोकमत सखीमध्ये. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपल्या लोकमत सखीच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिला माझा प्रश्न हा आहे तुम्हाला की महत्त्वाचा हा प्रश्न आहे, म्हणजे कॅन्सर नेमका काय असतो, म्हणजे नेमकं काय आणि तो का होतो? आजकाल आपण बघतोय की कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? कॅन्सर म्हणजे एक असा आजार की त्या अवयवातल्या किंवा एका विशिष्ट प्रकारच्या पेशींची अनकंट्रोल्ड आणि म्हणजे अनियमित आणि बेफाम होणारी वाढ किंवा स्प्रेड किंवा ज्याच्यामुळे त्यांचा बाकी अवयवांवर होणारा परिणाम, ह्याच्यामुळे जो आजार होतो त्याला कॅन्सर म्हणतात. सो कॅन्सर अनेक प्रकारचे असतात, रक्ताचे असतात, कुठल्या बाकी अवयवांचे असतात. प्रॅक्टिकली कुठल्याही पेशीपासून कुठल्याही अवयवातला या कुठल्याही पेशीचा कॅन्सर होऊ शकतो. आत्ता कॅन्सर जसं आत्ता तुम्ही म्हणालात की कॅन्सर वाढतोय हे एक फॅक्ट आहे. दुसरी फॅक्ट ही आहे की कॅन्सर डिटेक्शन होत आहे. तिसरं की बाकी आपलं आयुष्य पण वाढलं आहे. नॉर्मली लाईफ एक्सपेक्टन्सीज जे पूर्वी होते ती आपली वाढले. सो वयानुसार होणारे कॅन्सरचे वाढलेत आणि रिस्क फॅक्टर्स वाढत चालले आहेत. सो इन्सिडन्स वाढला आहे, प्रिव्हॅलन्स वाढला आहे आणि जगणारे पेशंट्स वाढलेत. त्यामुळे ओव्हरऑल जे कॅन्सरग्रस्त आहेत त्यांचं प्रमाण आपल्याला जास्ती दिसतं, कारण ज्यांना कॅन्सर झालं आहे ते जगताना दिसतात. सो तो नंबर ॲड होतो दरवेळी. जे कॅन्सरग्रस्त लोक जे आहेत ज्याला आपण म्हटलं तर प्रिव्हॅलन्समध्ये ॲड होतो. त्यामुळे एक्झिस्टिंग कॅन्सर पेशंटची संख्या अजून वाढली. अच्छा, म्हणजे उपचार पद्धती मिळत असल्यामुळे किंवा उपचार पद्धती आल्यामुळे कुठेतरी यांचं जे आहे आपण म्हणतोय की आयुष्य वाढलेलं आहे असं म्हणू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर पेशंट वाढलेले आहेत असं म्हणता येईल. पेशंट वाढले ते खरं आहे, डिटेक्शन वाढलंय हे दुसरं खरं आहे. तिसरं की
कॅन्सर होऊन सुद्धा आयुष्य वाढल्यामुळे कॅन्सर घेऊन जगणारे लोकही जास्ती वाढलेत, ओके. जे पूर्वी आपल्याला दिसत नव्हते. कॅन्सर झाला 6 महिन्यात गेले, पुढे आपल्याला तो माणूस दिसत नव्हता की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आहे, ट्रीटमेंट घेत आहे. आता ते आपल्याला दिसत आहेत, कारण प्रोलॉंग ट्रीटमेंट्स आहेत, बरीच वर्ष काढतात कॅन्सर पेशंट्स. बरोबर. सो आपल्याला ओव्हरऑल कॅन्सरचं प्रमाण जास्त वाटतं, अदरवाईज हे वाढलं हे पण खरं आहे. नक्कीच आपण बघतोय की महिलांमध्ये सर्वाधिक कॅन्सरचं प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळतं. यामागचं प्रमुख कारण काय आहे? 2 महत्त्वाचे अवयव की ज्यांना कॅन्सरची शक्यता जास्ती आहे, असे 3-4 महिला स्पेसिफिक अवयव आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जसं स्तनाचा कॅन्सर झाला, जो महिलांमध्ये कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहे. बिलकुल. स्तनांचा कॅन्सर मेल्समध्ये पण होतो, पण 98-99% स्तनांचा कॅन्सरच्या पेशंट्स महिला असतात. सो हे मोठं कारण झालं. दुसरे की जे गायनॅकॉलॉजिकल अवयव आहेत किंवा ओव्हरीज झाल्या, म्हणजे गर्भाशय झालं, अंडाशय झाली, गर्भाशयाचं तोंड झालं, हे सगळे कॅन्सर्स अवयव स्पेसिफिक आहेत. हे अवयवच महिलांमध्ये आहेत, ज्याच्यात त्यांचं प्रमाण जास्ती आहे. दुसरं, हे अवयव ॲक्टिव्ह अवयव आहेत, त्यांच्यात कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे महिलांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. बाकीचे कॅन्सर साधारण महिला आणि पुरुष, जे ॲडिक्शन डिपेंडंट वगैरे कॅन्सर्स आहेत, जसं की तोंडाचा कॅन्सर म्हणता येईल, स्मोकिंग संबंधित कॅन्सर म्हणता येईल, ह्यांच्यात अजूनही पुरुष प्राधान्य दिसतं, कारण ॲडिक्शन्स पुरुषांमध्ये जास्ती मिळतात. बरोबर. मग याची सुरुवातीची लक्षणे कुठली असतात, ज्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो किंवा महिलांना एक पूर्वसूचना मिळू शकते की आपण कॅन्सरची टेस्ट आता केली पाहिजे? काय प्रमुख लक्षणं असतात? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे लक्षणापेक्षा मी असं म्हणेन की अवेअरनेस, की कॅन्सरची भीती बाळगण्यात अर्थ नाही, परंतु कॅन्सर होऊ शकतो किंवा कॅन्सर आपल्याला होणार नाही असं कोणी नाही. सो जसं आता एक महिलेचं उदाहरण दिलं की साधारण पोस्ट मेनोपॉझल, म्हणजे ज्यांचा मेनोपॉज झालेला आहे, 50-55 वर्षापासूनची पुढची महिला, की ज्यांना ब्रेस्टमध्ये कुठलं तरी वेगळी गाठ वाटते. बरेचदा महिलांना ते जाणवतं, असं मला हिस्ट्रीत लक्षात येतं की त्यांना तो बदल जाणवतो. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांना जाणवलेला बदल त्यांनी नोटीस केल्यावर तो दुर्लक्ष न करणे सगळ्यात पहिला फॅक्टर आहे. दुसरा की पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग आपण म्हणता येईल किंवा ॲबनॉर्मल ब्लिडिंग, की जे त्यांना जाणवतं की हे नॉर्मल नाही आहे. नॉर्मल पिरियडचा पॅटर्न त्या महिलेला माहिती असतो साधारण, त्यांना वेगळे पण जाणवतं की हे काहीतरी वेगळं आहे. पोटातले काही लक्षणं, ही सगळी लक्षणं त्या माणसाला जाणवतात, त्यांना दुर्लक्ष नाही करणं हे सगळ्यात पहिला घटक म्हणता येईल. मला सांगा, अनेक वेळा कॅन्सरची अशी लक्षणं असतात की ती साध्या आजारांसारखी वाटतात, म्हणजे ताप आला आहे किंवा अंगदुखी आहे, अशा टाईपची जी नॉर्मल लक्षणं आहेत. मग अशी कोणती लक्षणं आहेत की जी अजिबातच महिलांनी दुर्लक्षित करू नये? जसं आपण आत्ता म्हटलं की कुठलंही ॲबनॉर्मल, आपण ब्रेस्ट जर कॉमन कॅन्सर म्हटला तर कुठलाही ॲबनॉर्मल लागणारी गाठ किंवा आकारात बदल किंवा बगल म्हणजे काखेत लागणारी गाठ, ही कॉमन लक्षणं असतात. दुसरा, निप्पलमध्ये काही होणारे चेंजेस असू शकतात. ज्यांचे पिरियड्स बंद झालेत त्यांच्यात होणारं ॲबनॉर्मल PV ब्लिडिंग, म्हणजे मासिक पाळीसारखं ब्लिडिंग, की जे आता पाळी बंद झाली पण पिरियड्स येत आहेत. किंवा पोस्ट कॉयटल म्हणजे फिजिकल रिलेशन्स नंतरचं ब्लिडिंग, की जे नॉर्मल नाही. हे अशी काही लक्षणंही महिला कॅन्सर संबंधित झाली. दुसरा, महिलांमध्ये बाकीचं कॅन्सर होत नाहीत असं नाही, हे महिला स्पेसिफिक कॅन्सर झाले. महिलांमध्येही लंग कॅन्सर होऊ शकतो, महिलांमध्येही पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. सो बदलल्या जाणाऱ्या सवयी, जसं संडासमध्ये कधी रक्त जात आहे, वेगळ्या प्रकारे काही वाटतंय, बऱ्याच काळापर्यंत चाललं आहे, कधी अचानक लूज मोशन्स म्हणजे डायरिया होतोय, कधी कॉन्स्टिपेशन होतं आहे, हे बदलणारे बॉवेल हॅबिट्स किंवा हे असे काही घटक आहेत. बराच काळ चालणारा खोकला, ॲबनॉर्मली बराच काळ येणारा ताप, की ज्याचं बाकीचं काही सापडत नाही आहे, तर ही लक्षणं कॅन्सरची असू शकतात. त्याच्यासाठी म्हणतो आहे की ही लक्षणं कन्फ्युजिंग आहेत. आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा आपले जे फिजिशियन आहेत त्यांचा सल्ला घ्यावा, पण त्यांना विचारायला हरकत नाही की आपण काही स्पेसिफिक कॅन्सर नाही आहे ना बघण्यासाठी करायची गरज आहे का, हा प्रश्न विचारायला काही हरकत नाही. अच्छा. कॅन्सर म्हणजे मृत्यू, म्हणजे मृत्यूचा आजार, अशी भीती आता आपण बघतो की अनेकांच्या मनात असते. खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का पूर्णपणे? म्हणजे ह्याचं उत्तर थोडंसं लांबवेन. कॅन्सर बरा होऊ शकतो नक्की, स्टेजवर अवलंबलेले गणित आहे. कॅन्सरमध्ये साधारण आपण जर सर्वसाधारणतः 4 स्टेजेस अशा धरल्या तर पहिल्या 3 स्टेजेस टेक्निकली क्युरेबल स्टेजेस धरल्या जातात.
म्हणजे त्यांच्यात बरं होणं शक्य आहे ऑन पेपर, टेक्निकली, सगळ्याच प्रकारे. चौथी स्टेज साधारण आपण अशा प्रकारे धरली जाते. काही कॅन्सर्स वगळतात, जसं लिम्फोमा आहे किंवा ब्लड कॅन्सरचे काही प्रकार आहे, लिम्फोमा म्हणतात. त्याच्यात आपण चौथी स्टेज पण क्युरेबल म्हणतो. काही कॅन्सर्स असे आहेत की चौथी स्टेज आपण टेक्निकली क्युरेबल म्हणत नाही किंवा बरं होण्यासारखं म्हणत नाही, पण 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष लाईफ एक्सपेक्ट करतो. सो प्रॅक्टिकली तो माणूस नॉर्मल आयुष्य जगतो, क्युअर झाल्यासारखं आयुष्य जगतो. पण पहिल्या स्टेजेसमधले, लवकर स्टेजेसमधले बरेच कॅन्सर पूर्णतः बरे सुद्धा होतात. नक्कीच. गेल्या 10 वर्षात आपण बघतोय कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज हे उपचार किती प्रगत झाले आहेत? 2 गोष्टींमध्ये प्रगती आहे सगळ्यात महत्त्वाची. पहिली, निदान करण्याच्या प्रक्रिया, त्याच्यात आलेलं सायन्स, त्याच्या आलेल्या टेक्नॉलॉजी ह्या आता आपल्याला रुटीनली अवेलेबल आहेत. प्रत्येक गावागावात, नागपूरमध्ये आहेत. कुठल्याही 2 टायर, 2nd टायर, 3rd टायर सिटीजमध्ये कॉमनली पेट स्कॅन्स होत आहेत. बायोप्सीज इंटरप्रिट करणारे चांगले पॅथॉलॉजिस्ट आहेत. सो सुविधा पहिल्यापासून वाढलेत की डायग्नोसिसपासून सुरुवात झाली. पुढे काही जिनोमिक टेस्टिंग आलं आहे की जे अजूनही स्पेशलाइज लॅब्समध्ये करायला लागतं, पण ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात खोलपर्यंत जाता येतं की कुठल्या DNA लेवल, RNA लेवल ह्याच्या लेवलमध्ये काही बदल आहेत, तिथपासून आपल्याला तपासण्या करता येतात. आणि पुढचं थेरपीजमध्ये किमोथेरपी एक सरसकट आपण पूर्वी म्हणत होतो की किमोथेरपी मिळते प्रत्येक कॅन्सर पेशंटला. आता तसं चित्र राहिलेलं नाही आहे. आता डिएस्केलेशन म्हणजे ट्रीटमेंट कुठे कमी करता येईल याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू असतात. कुठे ट्रीटमेंट मॉडिफाय करता येईल, कुठे किमोथेरपी कमी आणि बाकीच्या थेरपीज जसं की टार्गेटेड थेरपीज आले आहेत, इम्युनोथेरपीज आले आहेत, काही टार्गेटेड थेरपीज गोळ्यांनी अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या थेरपीजचं रुटीन प्रॅक्टिसमध्ये आता इम्प्लिमेंट होत आहेत. ह्या आता अशा गोष्टी नाही राहिल्या आहेत की कुठेतरी US मध्येच फक्त होतं आहे, आपण भारतात बसून फक्त ते गुगलवर कुठेतरी वाचतोय, असं नाही आहे. रुटीन आपल्या इथे ह्या थेरपीज होत आहेत, कॉमनली अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळे लाईफ वाढले, प्रिसिजन वाढले. प्रिसिजन म्हणजे निर्णायक ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे होत आहेत, साईड इफेक्ट्स कमी झालेत आणि साईड इफेक्ट्स कमी करणारी औषधंसुद्धा वाढलेत. नक्कीच. आता तुम्ही एवढ्या थेरपी सांगितल्या, केमोथेरपीपेक्षा या वेगळ्या आहेत. तर यामध्ये आपण टार्गेटेड थेरपीबद्दल देखील बोललात, तर ती किमोथेरपीपेक्षा वेगळी कशी आहे? किमोथेरपी एक सरसकट असं औषध म्हणता येईल की जे कॅन्सर पेशींना मारतं, पण कॅन्सर पेशींना मारल्याबरोबरच ते बाकीच्या शरीरातल्या काही पेशींवर सुद्धा इफेक्ट करतं, म्हणून आपण जे साईड इफेक्ट्स बघतो. जसं कॉमनली काही किमोज बरोबर, जसं ब्रेस्ट कॅन्सरमधले काही किमोथेरपी ड्रग्स आहेत, त्याच्यामुळे हेअर लॉस होणं, उलटी मळमळ होणं, काय रक्तघटक कमी होणं, हे सगळे साईड इफेक्ट्स होतात. टार्गेटेड थेरपी याचा अर्थ कुठल्या तरी एका स्पेसिफिक प्रोटीन असेल, एखादा पर्टिक्युलर DNAतला पॅटर्न असेल किंवा म्युटेशन असेल. म्युटेशन म्हणजे ॲबनॉर्मॅलिटी. ती ॲबनॉर्मॅलिटीला टार्गेट करणारी थेरपी. ती थेरपी इंजेक्शन असू शकते, ओरल म्हणजे टॅबलेट असू शकते. ह्या सगळ्या थेरपीज जिथे जिथे ते पर्टिक्युलर मॉलिक्यूल आहे किंवा ते म्युटेशन आहे किंवा तो DNA, RNAतला जो बदल आहे किंवा एखाद्या सेलवरचं, कॅन्सर सेलवरचं स्पेसिफिक प्रोटीन आहे, ह्यांना हिट करतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरचं साईड इफेक्ट्स कमी असतात आणि तिथला इफेक्ट जास्तीत जास्त जो आपल्याला हवा आहे. सो टार्गेटेड थेरपीजमुळे आयुष्य वाढले आणि साईड इफेक्ट्स कमी झालेत. पर्टिक्युलरली उद्या लंग कॅन्सर झालं, दुसरी काही रिनल सेल कार्सिनोमाज झाले, म्हणजे किडनी कॅन्सर झाले, पोटाचे अनेक कॅन्सर झाले, आतड्याचे असू दे, जठराचे असू दे, लिव्हरचे असू दे किंवा ब्रेस्ट कॅन्सर असू दे, या सगळ्यांमध्ये टार्गेटेड थेरपीजमुळे आयुष्यात प्रचंड वाढ झाली आहे. म्हणजे मी प्रचंड याच्यासाठी म्हणतो आहे की आपण महिन्यांपासून वर्षांमध्ये आता बोलतो टार्गेटेड थेरपीज जेव्हा चालू असतात तेव्हा. सो प्रॅक्टिकली हे पेशंट्स क्युअर झालेले आहेत. आजकाल जसं तुम्ही आता सांगितलं की काही औषध गोळ्या देखील दिल्या जातात, म्हणजे ज्या थेरपी आहे, ओरल थेरपी आपण त्याला म्हणू शकतो, अशा ज्या गोळ्या म्हणजे आता उपलब्ध आहेत, त्या उपचारांबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल काय सांगाल? आत्ता जसं आपण म्हटलं टार्गेटेड थेरपीज आहेत. टार्गेटेड थेरपीजमध्येच अनेक प्रकारच्या गोळ्या येतात. जसं आत्ताच माझ्याकडे म्हणजे आता त्यांचं वय 84 आहे. 3 वर्षाआधी मी परवाच कोणाचा तरी फोटो काढला त्या फाईलचा. 3 वर्षाआधी मी 81 वर्षाचे आजोबा म्हणून पसरलेल्या लंग कॅन्सरची, म्हणजे 4थ्या स्टेजमधल्या लंग कॅन्सरची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. त्यांचे आत्ताचे जे मॉलिक्युलर टेस्ट म्हणतात किंवा जिनोमिक टेस्ट असतात, त्याच्यात एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, ज्याला धरून आम्ही एक गोळीने ट्रीटमेंट चालू केली. BRAF नावाचं एक म्युटेशन असतं, खूप कॉमनली नाही, पण त्यांच्या नशिबाने किंवा सायन्सच्या डेव्हलपमेंटमुळे, दोन्ही प्रकारे त्यांच्यात ते आलं
त्या म्युटेशनची गोळी भारतात अवेलेबल आहे, कमर्शियली आहे, लिगली आहे. त्याच्यामुळे ती थेरपी त्यांना चालू आहे. 3.5 वर्ष झालेत त्याच गोळीवर. आजार आत्तापर्यंत पूर्ण कंट्रोल्ड आहे. चालत येत आहेत ते आजोबा, जबलपूरहून येतात, दर 6 महिन्याला आता दाखवायला येतात. गोळी चालू आहे, त्यांचं आयुष्य नॉर्मली चालू आहे. सो ही एक गोळी खात आहेत ते सिम्पली रोज एक सकाळी एक संध्याकाळी. सो अशा पेशंट्समध्ये या टार्गेटेड थेरपीज, प्रिसिजन मेडिसिन ज्याला आपण आता म्हणतो किंवा पर्सनलाइज मेडिसिन, त्या पर्टिक्युलर आजोबांमध्ये ती पर्टिक्युलर टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून आपण ती गोळी देऊ शकलो. यालाच प्रिसिजन मेडिसिन किंवा पर्सनलाइज्ड मेडिसिन असं म्हटलं जातं. त्यांना सरसकट लंग कॅन्सरची ट्रीटमेंट किमो नाही दिली गेली, पण आज ते 84 वर्षाचे असतील, त्यांचं आयुष्य नॉर्मल सुरू आहे. हे एक गोळी झाली. अशा अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत. काही महाग आहेत, काही स्वस्त होत आहेत, परंतु इव्हेंच्युअली पेटंट संपतात. जे औषध आत्ता 1 लाखाचं आहे ते कधीतरी 30,000चं होतं, कधीतरी उद्या 10,000चं सुद्धा होतं. सो त्या लूपमध्ये राहणं किंवा त्या रेसमध्ये राहणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अनेक टार्गेटेड थेरपीज आहेत ज्याच्यामुळे आपण असे बरेच पेशंट्स बाहेर बघतो. त्यांना प्रॅक्टिकली असं वाटतं की ह्या डॉक्टरांमुळे झालं किंवा ह्यांच्यामुळे झालं. ॲक्च्युली ते आत्ताची जी डेव्हलपमेंट आहे सायन्सची त्याच्यामुळे झालं आहे असं मला वाटतं. नक्कीच. प्रिसिजन मेडिसिन आणि पर्सनलाइज कॅन्सर ट्रीटमेंटबद्दल जी आता आपण बघतोय की तुम्ही देखील आता सांगितलं आणि याबद्दल आपण चर्चा आता भरपूर प्रमाणात ऐकतो आहे. तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळा उपचार याच्यामध्ये देखील आहे का, आणि तो म्हणजे कसा ठरवला जातो वेगळा उपचार प्रत्येक पेशंटच्या हिशोबाने? लोकमत सखीच्या प्रेक्षकांसाठी कॅन्सरपासून बचावासाठी देखील तुम्ही कुठल्या 5 गोष्टी सांगाल? पहिलं बचावाबद्दल सांगू इच्छितो. सगळ्यात पहिली गोष्ट ॲडिक्शन्स, की जी आपल्या हातात असणारी गोष्ट आहे. अजूनही नागपूरमध्ये किंवा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये, बऱ्याच देशातल्या बऱ्याच भागांमध्ये अजूनही तंबाखूजन्य कॅन्सर हे सगळ्यात कॉमन कॅन्सरचं घटक आहे. तंबाखूचा कॅन्सर फक्त तोंडाचा कॅन्सर नाही करत, बऱ्याच अवयवांचा कॅन्सर तंबाखूमुळे होऊ शकतो, कुठल्याही प्रकारच्या तंबाखूमुळे. हा एक मेजर प्रिव्हेंटेबल फॅक्टर आहे. दुसरं लाईफस्टाईल, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याचे घटक. ओबेसिटी असेल, तंबाखू सोडून जे ॲडिक्शन्स असतील, बाकीचे कोमॉर्बिडिटीज म्हणजे बाकीचे काही आजार असतील, हे सगळे घटक झाले. तिसरं, हे कितीही आम्ही म्हटलं तरी प्रिव्हेंटेबल घटक हे 30% 40% राहतील. बाकी 60% लोकांमध्ये तिसरी गोष्ट मी सांगेन की अवेअरनेस. कॅन्सरबद्दल अवेअर असणं. जरी कॅन्सरची भीती नाही ठेवली तरी कॅन्सर होऊ शकतो ही शक्यता नाकारणं नाही, हे तरी खूप झालं. चौथं, त्याच्या पुढची स्टेप की असं समजूया की कॅन्सरची शक्यता तुमच्या डॉक्टरने सांगितली तर आपण हे नाही म्हणणं की मला कॅन्सर होऊ शकत नाही किंवा मला अशी कशी बातमी दिली. कोणीही कॅन्सरची बातमी सहज सांगत नाही, सांगणाऱ्याला सुद्धा ते अवघड असतं. आणि 5वं, हा ॲक्सेप्टन्स आल्यावर किंवा त्याचं निदान झाल्यावर वेळेत ट्रेंड कॅन्सर डॉक्टरकडून जाऊन योग्य ते मार्गदर्शन घेणं. नाही पटल्यास सेकंड ओपिनियन घेणं, थर्ड ओपिनियन घेणं, फार कन्फ्युजन क्रिएट न होण्या इतपत, परंतु योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन नीट ट्रीटमेंट घेणं. ट्रीटमेंट नाही घेणाऱ्यांपेक्षा सुद्धा ट्रीटमेंट घेणाऱ्यांची क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा बेटर असते, हे जनरल ऑब्झर्वेशन आहे. हे मी कॅन्सर डॉक्टर म्हणून नाही सांगत आहे. आम्ही असे बरेच पेशंट्स बघतो ज्यांना असं वाटतं की ट्रीटमेंट घेऊन आयुष्य नाही वाढणार पण त्रास वाढतील. ते खूप त्रास वाढल्यानंतर जेव्हा आम्ही फार काही करू शकत नाही अशा स्टेजमध्ये आमच्याकडे येतात. ते होऊन न देता वेळेत जेव्हा ॲक्शन शक्य आहे तेव्हा ट्रीटमेंटसाठी पोचणं. नक्कीच. प्रिसिजन मेडिसिन आणि पर्सनलाइज आणि प्रिसिजन मेडिसिनचं जसं मी आता तुम्हाला सांगितलं, बऱ्याच टेस्ट आहेत. सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर सुरुवातीची ब्रेस्ट कॅन्सर किंवा लंग कॅन्सर हे कॉमन उदाहरणं देता येतील. की जसं HER2 नावाचा एक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पॉझिटिव्ह येतो रिपोर्ट. तो रिपोर्ट तुमच्या बायोप्सी सॅम्पलवरच केला जातो. तो पॉझिटिव्ह आला तर त्याच्या चांगल्या टार्गेटेड थेरपीज आहेत, ज्याच्यामुळे आता आपण जसं आधी बरेचदा म्हटलं तसं बऱ्याच वर्षांचं लाईफ एक्सपेक्टेड आहे. स्टेज 2 स्टेज 3मध्ये तर 10 वर्ष ते 20 वर्षासुद्धा कॅन्सर परत याची रिस्क नाही राहत. हॉर्मोन थेरपीमध्ये काही ॲडव्हान्सेस आलेत, हे पण स्पेसिफिक आहे. त्या पर्टिक्युलर पेशंटच्या रिपोर्टमध्ये ते पॉझिटिव्ह आलं तरच ती थेरपी दिली जाते. हा पर्सनलाइज्ड थेरपीचाच एक भाग झाला. दुसरं की ट्यूमरचे जीन्स ह्यांचा अभ्यास केला जातो. काही मेथड्स आहेत जसं नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग किंवा NGS म्हणतात, PCR म्हणून काही मेथड असतात. त्याने तुमच्या टिश्यूवर ते टेस्ट केली जाते. कोणाचा अनुवांशिकता असेल तर ती तपासली जाते. अनुवांशिकतेवर काही ट्रीटमेंट्स आहेत. अनुवांशिकता बदलत नाही, परंतु अनुवांशिकतेमुळे येणारा कॅन्सरची थेरपी करता येऊ शकते.
त्याच्यात पर्टिक्युलर एखादं औषध काम करायची शक्यता असते. हे सगळं आपण पर्सनलाइज मेडिसिन धरतो. म्हणजे ह्या पर्टिक्युलर माणसाला ही टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून त्या टेस्टच्या अनुषंगाने दिलेली थेरपी त्या विशिष्ट माणसाला म्हणजे पर्सनलाइज मेडिसिन. त्यालाच आपण प्रिसिजन मेडिसिन असं म्हणू शकतो. ही अनुवांशिक कॅन्सर देखील असतात का आणि त्याचे काही प्रकार आहेत का स्पेसिफिक? अनुवांशिक कॅन्सर्स खूप कॉमनली नाही. 5% कमी कॅन्सर्स, एकूण 5 ते 10% त्यापेक्षा कमी कॅन्सर्स अनुवांशिक असतात. कॉमनली अनुवांशिक जे कॅन्सर्स मिळतात त्याच्यात एक ओव्हरीचा कॅन्सर झाला, ब्रेस्टचा कॅन्सर झाला, कोलॉन म्हणजे आतडं ह्याचे काही कॅन्सर्स असतात, युटरस म्हणजे एंडोमेट्रियम म्हणता येईल म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या लायनिंगचा कॅन्सर हा काही केसेसमध्ये अनुवांशिक असतो. अजूनही बाकी बरेच अनुवांशिक कॅन्सर्स आहेत. काही सिंड्रोम्स असतात म्हणजे जसं एखादा अनुवांशिकतेच्या घटकामुळे एक नाही काही कॅन्सर्स अनेक कॅन्सरची रिस्क वाढते. पण हे कॉमनली मिळणारे अनुवांशिक कॅन्सर्स आहेत आणि हे 4 सो प्रामुख्याने महिलांमध्येच हे थोडे जास्ती सापडतात. अच्छा. कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी वापरली जाते, ती कशी वापरली जाते? आणि आपण बघतो की कॅन्सर विरुद्ध शरीरातील प्रतिकारशक्ती जी आहे ती कशा प्रकारे वाढवली जाते मग ही इम्युनोथेरपी चा यूज करून? इम्युनोथेरपी एक अशी थेरपी आहे की जी कॅन्सर स्पेसिफिक इम्युनिटीला बूस्ट करते असं आपण म्हणू शकतो. इम्युनोथेरपी म्हणजे जनरल वॅक्सिन नाही किंवा इम्युनिटी बूस्टर नाही. त्याने तुमची सरसकट रोगप्रतिकारक शक्ती वाढली असं आपण नाही म्हणू शकत. त्याने ती नाही वाढत. कॅन्सर सेल्स जे आपले राहतात त्या आपली इम्युनिटी एस्केप करतात. आपली इम्युनिटी त्यांना नाही सांभाळू शकत, म्हणूनच तो वाढतो असं काही कॅन्सर्समध्ये आपल्याला दिसतं. सो इम्युनोथेरपी अशी थेरपी आहे की जे त्यांचं मास्क हटवतं. असं म्हणूया की कॅन्सर सेल्स आहेत जे लपून बसलेत, आपल्या शरीराचे पोलीस त्यांना नाही पकडू शकत आहेत, तर त्यांना समोर आणणं हे काम इम्युनोथेरपी करते. सो त्यांच्याविरुद्ध आपलं शरीर काम करायची शक्यता राहते. लंग कॅन्सर झाला, किडनी कॅन्सर झाला, तोंडाचे कॅन्सर झाले, हे मुख्य कॅन्सर्स आहेत की ज्यांच्यात इम्युनोथेरपी सगळ्यात जास्त वापरली जाते. काही अनुवांशिक घटक आहेत जसं की लिंच सिंड्रोम आपण आत्ता जसं म्हटलं की एंडोमेट्रियल कॅन्सर जो त्याच्याशी संबंधित आहे किंवा कोलॉन कॅन्सर जो ज्याच्याशी संबंधित आहे, या सगळ्यांमध्ये इम्युनोथेरपी चांगलं काम करते. किंवा बाकी बरेच कॅन्सर्स आहेत जे काही पर्टिक्युलर टेस्ट नंतर आपल्याला कळतं की ज्याच्यात इम्युनोथेरपी काम करेल. सो इम्युनोथेरपी जादू नाही, पण ज्यांच्यात ती काम करते 100पैकी असं म्हणूया की 20च लोकांमध्ये ती जादूचं काम करते, पण ज्यांच्यात ती काम करते त्यांच्यात ती जादूचं काम करते. अच्छा, म्हणजे ही प्रत्येकालाच ही इम्युनोथेरपी लागू पडते की नाही? प्रत्येकाच्यात ती जादूही काम नाही करत. अच्छा. पण ज्यांच्यात करते त्यांच्यात खूप लाँग टर्म काम करते असं आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच. आमच्या लोकमत सखीच्या दर्शकांना हे सांगा की ज्याप्रमाणे आपण बघतो की कॅन्सर आता मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि कॅन्सरपासून आता कशी काळजी घ्यायची वगैरे या संदर्भात तुम्ही सांगितलं आहे. महिलांचे जे कॅन्सर वाढत आहेत त्यामध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो, ओव्हरीचा कॅन्सर जो महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, तर कशा प्रकारे आपण आपल्या टेस्ट असतात त्या केल्या पाहिजे, किती महिन्यातून टेस्ट केल्या पाहिजे, काय सांगाल याबद्दल? 2 कॅन्सरसाठी आपण टेस्ट करून त्यांना लवकर पकडणं आणि ज्याच्यामुळे रिस्क कमी करणं हे करू शकतो. हे प्रामुख्याने 2 कॅन्सर्स आहेत. एक ब्रेस्ट कॅन्सर, तसा बाहेरचा अवयव आहे, हाताने तपासण्यासारखा अवयव आहे आणि साधारण महिलेला सतर्क राहिल्याने होणारे बदल समजू शकतील असा अवयव आहे. कॅन्सरची मॅमोग्राफीसुद्धा मेनोपॉज नंतर असं मी ढोबळमानाने म्हणेन. एजबद्दल गाईडलाईन्स वेगवेगळ्या सांगतात, पण साधारण 50 नंतर एक 5 वर्षात तरी एकदा मॅमोग्राफी करायला पाहिजे. दुसरं की सेल्फ ब्रेस्ट अवेअरनेस म्हणजे स्वतःच्या ब्रेस्टबद्दल अवेअरनेस असणं आणि कधीतरी त्याच्याबद्दल तपासणी करणं, हे एक भाग झाला. दुसरा एक स्क्रीनिंगने लवकर पकडता येतो किंवा प्री कॅन्सरस स्टेजमध्ये पकडता येतो. स्क्रीनिंग म्हणजे त्रास नसताना तपासणी केली आणि आधीच तपासून पाहिलं. असा एक कॅन्सर आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा कॅन्सर. हे 2 कॅन्सर आहेत. तिसरं महत्त्वाचं, सर्व्हिक्स कॅन्सरसाठी आता लस आले. आत्ता ती लसचे काही ठराविक इंडिकेशन्स आहेत. इंडिकेशन्स म्हणजे ठराविक क्रायटेरिया आहे की ज्यांना ते फायद्याचं वाटेल. पण निदान आपल्या मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी तरी तुमच्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा कॅन्सर स्पेशालिस्टांना तुम्ही त्या लसीबद्दल नक्की विचारू शकता. सरसकट सगळ्यांनी घेऊन फायदा नाही आहे असं माझं मत आहे, परंतु कोणाला फायदा होईल त्यांना विचारून ती घ्यायला हरकत नाही. तिसरं, ओव्हरीज कॅन्सरमध्ये दुर्दैवाने अजून तरी अशी कुठली टेस्ट नाही की ज्याच्यामुळे आपण आधी तपासणी केली आणि पुढे आयुष्य वाढलं. पण त्रास आल्यावर वेळेत तपासणी करणं किंवा निदान झाल्यावर पुढे वेळेत ट्रीटमेंट घेणं हे आपल्या हातात आहे.
बाकी बऱ्याच कॅन्सर्सबद्दल दुर्दैवाने अजूनही स्क्रीनिंग म्हणजे त्रास नसताना सरसकट चेक केल्याचा फार काही रोल नाही. आता काही टेस्ट आता यायला लागलेत की की ज्याच्यात रक्तची चाचणी केली जाते, त्याच्यात कॅन्सरचे सेल्स किंवा DNA बाहेर कॅन्सर बाह्य स्वरूपात किंवा दृश्य स्वरूपात दिसायच्या आधीच काही सेल्स दिसतात का हे पाहणाऱ्या काही टेस्ट आता यायला लागलेत. परंतु त्यांची उपयोगिता आपल्या पॉप्युलेशनमध्ये अजून किती ह्याच्याबद्दल अजून वादविवाद आहेत. ओके. सो प्रॅक्टिकली प्रत्येकाला ते करावं अशा अजून माझं मत नाही. सो अजूनही मी तेच सांगेन की अवेअर असणं आणि डिनायलमध्ये नसणं हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की मला कॅन्सर होऊ शकत नाही किंवा माझ्या फॅमिलीत नव्हता तर मला मला नाही. होणार नाही. नक्कीच. एखादं असं पेशंट असेल ज्याला तुम्ही ट्रीटमेंट दिली असेल किंवा अशी एक केस स्टडी तुम्ही सांगू इच्छिता आमच्या लोकमत सखीच्या दर्शकांना? असे बरेच उदाहरणं देता येतील, परंतु कॅन्सरला वय नाही हे अजून एक महत्त्वाचा फॅक्टर मी सांगू बरोबर. इच्छितो. आत्ताच आम्ही एका 12 वर्षाच्या मुलाची ट्रीटमेंट संपवली. 12-11 वर्षाचा होता तो, 10.5 वर्षाचा वगैरे होता सुरू झाला तेव्हा. लंगमध्ये फक्त खोकला यायला लागला म्हणून जवळच्या कोणीतरी एक्सरे केला. एक्सरेमध्ये गाठ दिसली. बायोप्सीमध्ये एक पल्मनरी किंवा प्ल्युरोब्लास्टोमा नावाचा एक वेगळ्या प्रकारचा लंग कॅन्सर मिळाला. सो असं गृहीत धरता येत नाही की कॅन्सर कुठल्या वयाला होत नाही. लहान मुलांचे पण असतात, म्हाताऱ्यांचेही पण असतात, पुरुषांचेही आहेत, महिलांचेही आहेत किंवा आता आम्ही बरेच यंग पेशंट्सही बघतोय. म्हणजे 30 वर्षाचे ब्रेस्ट कॅन्सर्स काही बघतोय, 28 वर्षाचे 27 वर्षाचे पोटाचे कॅन्सर झालेल्या फिमेल्स बघतोय. सो अशा पेशंट्सना ट्रीट करणं चॅलेंजिंग राहतं कारण त्यांचे बाकी सोशल इश्यूज राहतात, सोशल ॲस्पेक्ट्स राहतात. लग्न झालेलं असतं नसतं, पुढचं फॅमिली लाईफ असं असतं. सो अशा सगळ्या केसेस मिळतात. एक केस असं सांगणं मला अवघड वाटतं आहे, परंतु डिनायलमध्ये नका मी परत तेच सांगतो आहे की 20 वर्षावेळी होऊ शकतो आणि 80व्या वर्षी होऊ शकतो. बरोबर. AI आपण बघतोय आता, AIचा मोठ्या प्रमाणात सगळीकडे वापर होतो आहे. त्या AIचा वापर आता मेडिकल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर कॅन्सरचं निदान आणि उपचार भविष्यात AIमुळे बदलू शकतात का? निदान बदलायला AIचा रोल येईल, हळूहळू येतोय. जसं रेडिओलॉजी झालं, स्कॅन्स झाले किंवा मॉलिक्युलर टेस्टिंग झालं, लॅब रिझल्ट झाले, त्यांचं इंटरप्रिटेशन झालं. याच्यात हळूहळू AIचा वापर येत चालला आहे. दुसरं हे एक माझ्या ॲस्पेक्टने झालं, पेशंट स्वतः जो अभ्यास करून येतात ह्याच्यात AIचा एक मोठा रोल असतो. आत्ता बरेच लोकांचे पेशंट्स येतात ते ChatGPT किंवा कुठलंही त्यांच्याकडे जे कुठलं AIचा जे काही टूल असेल त्याच्यावर बऱ्याच गोष्टी वाचून येतात. पण हे डबल एजेड स्वॉर्ड आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या अँगलने प्रश्न विचारता, तुमचा विचारण्याचा रोख ह्याच्यावर त्याचं उत्तर येतं. सो विचारण्याचा रोख प्रत्येक माणसाचा वेगळा असतो. सो विचारणारा काय विचारतो ह्याच्यावर AI तुमचं उत्तर देतो. सो डबल एजेड आहे. अच्छा. म्हणजे पुढे चालून जर आपण बघतो, आता आपण बघतोय की मोठ्या मोठ्या सर्जरीमध्ये काही काही रोबोटिक सर्जरी AIनी सर्जरी झालेल्या आहेत. तर तसं कॅन्सरमध्ये होऊ शकतं? इव्हेंच्युअली येईल, ॲटलिस्ट रुटीन सर्जरीजमध्ये तरी येऊ शकतं. मी म्हणजे भविष्य माहीत नाही मला, परंतु रोबोटिक सर्जरीतलं दुसरं एक महत्त्वाचं, मी सर्जन नाही तरी पण हे सांगू इच्छितो की रोबोटिक सर्जरीत ऑपरेट माणूस करतो, फक्त हात रोबोटचे असतात. सो डोकं रोबोटचं नसतं, डोकं माणसाचं असतं. सो पॉसिबली AIची मदत घेतली जाईल की काही स्ट्रक्चर्स आयडेंटिफाय करायला किंवा जसं आमच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर एखादा कॉम्प्लिकेटेड रिपोर्ट इंटरप्रिट करायला पॉसिबली, की ज्या रिपोर्टबद्दल मी उद्या प्रत्येक गोष्टीला तज्ज्ञ आहे किंवा प्रत्येक मॉलिक्युलर रिझल्टचा मी तज्ज्ञ आहे असं मला नाही वाटत. कदाचित 5 वर्षांनी इतकं स्पेक्ट्रम तो वाढलेला असेल की मला त्यातले 3च आस्पेक्ट डिटेल माहिती असेल. सो कदाचित मलाच AIची मदत घ्यायला लागेल. पण तेच आहे की प्रश्न विचारणाऱ्यावर उत्तर डिपेंड आहे. बरोबर. कॅन्सरचे उपचार आपण बघतोय की मोठ्या म्हणजे बरेच महाग आहेत अजूनही. उपचार पद्धती महाग असल्यामुळे रुग्णांसाठी काही सरकारी योजना आहेत का आणि विशेष आर्थिक पर्याय देखील याच्यासाठी उपलब्ध आहेत का शासनाकडून? शासनाकडून योजना आहेत. जसं आता PMJY आहे किंवा MJPJY आहे, ह्या योजना आहेत. अजूनही काही फंड्स येतात, PM रिलीफ फंड किंवा CM रिलीफ फंड, असे बरेच फंड्स येतात. काही गोष्टी अजूनही महाग आहेत ज्या गव्हर्मेंट स्कीम्समध्ये इन्क्लूड होत नाहीत. इम्युनोथेरपीज अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत त्याच्यात. काही मॉलिक्युलर टेस्टिंग, ज्या आपण जितक्या ॲडव्हान्सेसची गोष्ट करतो आहे ह्या ॲडव्हान्सेस अजूनही इन्क्लुडेड नाही आहेत. कारण शेवटी म्हणजे जर आपण दुसऱ्या बाजूने बघितलं तर गव्हर्मेंटचा फोकस आहे की 5 माणसांवर
5 माणसांची ट्रीटमेंट नाही करायची आहे कुठल्याही गव्हर्नमेंटला. त्यांना अच्छा. 500 लोकांची ट्रीटमेंट करायची आहे. बरोबर. 500 लोकांची बेसिक ट्रीटमेंट होणं हे गव्हर्नमेंटची प्रायोरिटी Priority आत्ता तरी आहे. आहे. बरोबर. कदाचित ती बदलेल. त्याचं उत्तर जे पॉलिसी मेकर्स तर मग सध्या आता ज्या उपलब्ध आहेत त्या बेसिक जे आपले हां, पण बेसिक सगळ्या ट्रीटमेंट्स कव्हर होतात बऱ्याचशा. अच्छा. नक्कीच. लोकमत सखीमध्ये तुम्ही आलात आणि कॅन्सरला घेऊन एवढी सगळी छान उपयुक्त माहिती जी आहे आमच्या दर्शकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे आरोग्यविषयक कंटेंट बघण्याकरता लोकमत सखीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डॉक्टर शंतनू पेंडसे यांना कॉन्टॅक्ट करण्याकरता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. धन्यवाद.